लक्ष्मीच्या पावलांनी या मालिकेच्या येणाऱ्या भागात आपण एक जबरदस्त ट्विस्ट पाहणार आहोत. तर आता चक्क सरोजने कलाची माफी मागितलेली असते आणि सरोजने कला अद्वैतला एकत्र येऊन संसार करायला सांगितलेला असतो. तर अद्वैत आता कलावरती खूप प्रेम करायला लागलेला असतो आणि अद्वैतला कलाही त्याच्यापासून दूर जाऊ नये असं वाटत असतं आणि अद्वैत आता कलाला त्याच्या मनातील सर्व काही सांगणार असतो. आणि आता त्यांच्या छोट्या मोठ्या भांडणामुळे ते दोघे डिवोर्स घेणार असतात. आता सरोज कलाची माफी कशी मागणार व अद्वैत कलाच्या प्रेमात कसं पडणार, कला डिवोर्स घेणार का, हे आपण या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत. तर व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा. तर इकडे कला रूममध्ये बसलेली असते तेव्हाच अद्वैत येतो. अद्वैत कलाला काही बोलणार असतो इतक्यातच तिथे अंजू येते आणि म्हणते, आपला ड्रायव्हर म्हणाला आहे की तुमची गाडी नीट व्हायला जरा उशीरच लागेल. ॲक्सिडेंट खूप जोराने झाल्यामुळे गाडीला नीट व्हायला जास्त वेळ लागेल, कारण गाडीचे आतील पार्ट पूर्ण खराब झालेले आहेत आणि ते नवीन टाकण्यासाठी व काम पूर्ण करण्यासाठी 2-3 दिवस लागतील. तेव्हा कलाला अद्वैतची खूप काळजी वाटते. तेव्हा कला विचारते, अद्वैत ॲक्सिडेंट कोणाचा झाला? तुला कुठे काही लागलं तर नाही ना? तू ठीक तरी आहेस ना अद्वैत? अद्वैत म्हणतो, हो कला, मी ठीक आहे, तू जास्त काळजी करू नको. तर हा ॲक्सिडेंट राहुल, रोहिणी आणि नैना या तिघांनी घडून आणलेला असतो आणि त्या तिघांनी अद्वैतचा जीव घेण्याचा प्रयत्न केलेला असतो. आणि हे सत्य जेव्हा चांदेकरांना कळतं तेव्हा राहुल आणि रोहिणीने नैनाला यामध्ये अडकवलेलं असतं आणि सरोज आणि सर्व आळ नैनावरती ढकललेला असतो. इकडे सरोजने संगीताला फोन केलेला असतो आणि ती फोनवरती संगीताला सर्व काही सांगत असते, ते म्हणजे नैनाने केलेले कारस्थान. ती सर्व काही संगीताला सांगत असते. हा सर्व प्रकार संगीताला कळाल्यावरती संगीता म्हणते की काय या नैनीने आता अजून हे आगावच काय करून ठेवलं? अरे माझ्या देवा, या मुलीला तू जन्मताच का मारलं नाही? सरोज म्हणते, तुम्ही तुमच्या मुलीवरती संस्कार अजिबात नीट केलेले नाही आहेत. तेव्हा संगीता म्हणते, मला माफ करा, तिच्यातर्फे तुमची माफी मी मागते. मी तिची आई आहे या गोष्टीचं मला खूप वाईट वाटत आहे. आमची कला तरी ठीक आहे ना? तेव्हा सरोज म्हणते, कला ठीक आहे, तिला काहीही झालेलं नाही, तुम्ही काळजी करू नका. तुम्हाला जर काळजी करायचीच असेल तर तुम्ही नैनाची करा. आम्ही तिला घराबाहेर काढलेलं आहे आणि ती आता तुमच्याकडे येतच असेल. तर इकडे आता नैना रस्त्याने तिची बॅग घेऊन निघालेली असते. तेव्हा तिला संगीताचा फोन येतो. तेव्हा नैना म्हणते, काय झालं मामा, तू मला फोन का केलास? तेव्हा संगीता म्हणते, काय झालं आहे हे तुला माहीत नाही का? इतकं घाणेरडं वागताना तुला लाज कशी नाही वाटली? आणि निर्लज्जासारखं तू मलाच विचारते की काय झालं? तू आमचं नाव अजून किती बदनाम करणार आहेस? आणि तू मला सांग की तू असं का केलंस? आत्ता ह्या सगळ्याचं आम्हाला उत्तर हवं आहे. तेव्हा नैना म्हणते, तुम्हाला सगळ्यांना माझ्यापासून खूप त्रास होत आहे ना? तर मग मम्मा, तू मला परत कॉल करू नको. आता तुमच्यासाठी ही मुलगी मेलेली आहे असं समजा. त्यानंतर नैना फोन ठेवते. तर इकडे कला तिच्या रूममध्ये बसलेली असते. इतक्यातच सरोज मागून येते आणि कलाच्या खांद्यावरती हात ठेवते. कलाला वाटतं की अद्वैतच आहे म्हणून. कला म्हणते, अद्वैत, मी तुला सांगितलं आहे ना, तू मला एकटं सोड, तू मला अजिबात त्रास देऊ नकोस. तेव्हा सरोज म्हणते, अगं कला, मी आहे. तेव्हा कला म्हणते, सरोज मॅम, आणि तुम्ही इथे कसं काय? इतक्यातच तिथे अद्वैत आलेला असतो. तेव्हा सरोज म्हणते, अद्वैत, तू काळजी करू नकोस, यावेळेस मी कलाला काही दुःख पोचवायला नाही आलेले. तेव्हा कला म्हणते, सरोज मॅम, मला माफ करा, मला वाटलं की अद्वैतच आहे. तेव्हा सरोज म्हणते, कला, तुझी माफी तर मलाच मागायला हवी, कारण तुला मी माझ्या एवढ्या मोठ्या गैरसमजामुळे तुला खूप मोठ्या संकटात टाकलं. तर मित्रांनो, हा भाग खूप पुढील आहे. आपल्या चॅनलवरती हा लवकरच दाखवण्यात येत आहे. सरोज म्हणत असते, आणि मी तुझ्याशी खूप वाईट वागले, मी तुझा खूप अपमान केला आहे, त्याबद्दल कला तू मला माफ कर. आणि कलाला खूप मोठा आश्चर्याचा धक्काच बसतो. सरोजचा एवढा स्वभाव बदललेला पाहून कला खूप हादरते. कला विचार करते की सरोज मॅम अचानक इतक्या कसं काय बदलल्या? तेव्हा सरोज म्हणते,
अद्वैत, मला कलाबरोबर खूप महत्त्वाचं बोलायचं आहे. प्लीज तू थोडा वेळ बाहेर जा. कलाशी एकांतात बोलायचं आहे मला. तिथे सरोज कलाला म्हणत असते, कला मला माहीत नाही तू माझ्याबद्दल कसा विचार करतेस. कला, मी इतकीही वाईट नाही आहे. मला माहीत आहे माझ्या तोंडून हे ऐकून खूप आश्चर्य वाटत असेल. तर आता कलाची आणि अद्वैतची छोटी मोठी भांडणं होतच असतात. त्यांची भांडणं इतकी वाढलेली असतात की त्या भांडणामुळे ते दोघेजण डिवोर्स घेणार असतात. हे भांडणं लावण्याचा हा डाव राहुल, रोहिणी आणि नैना या तिघांनी केलेला असतो. सरोज म्हणत असते की कला, माझ्या आयुष्यामध्ये मलाही खूप अडथळे आले, परंतु मी कधी डिवोर्स घेतला नाही आणि मी कधीच हार मानली नाही. तेव्हा कला म्हणते की तुम्हाला असं वाटतंय का मी आणि अद्वैतने डिवोर्स घेऊ नये, असं तुम्ही स्पष्ट सांगा ना आणि मी अद्वैतला माफ करू. सरोज म्हणते, हो कला, तू बरोबर बोलते. पत्नीने जर ठरवलं तर ती नाते जोडूही शकते आणि तोडूही शकते. म्हणूनच मी तुझ्याशी बोलले. मी अद्वैतसोबतसुद्धा बोलू शकले असते, परंतु तू मला खूप समजूतदार वाटते म्हणून मी तुझ्याशीच बोलले. नाहीतर मी अद्वैतला समजावलं असतं. आणि आता तुझं आणि अद्वैतचं नातं जोडायचं की तोडायचं हे तुझ्या तू ठरव. आणि हा जो काही निर्णय घ्यायचा आहे त्याच्या अगोदर तुझं डोकं शांत ठेव आणि तो निर्णय तू विचार करून घे. मी तुला फक्त एवढंच सांगण्यासाठी आले होते. तू तुझी काळजी घे आणि माझ्या अद्वैतची सुद्धा. असं म्हणून सरोज तिथून निघून जाते. इतक्यातच तिथे अद्वैत येतो आणि अद्वैत कलाला विचारतो की काय झालं कला. कला, आई तुला काय म्हणाली. कला म्हणते, अद्वैत, काही नाही, त्या मला फक्त तब्येतीबद्दल विचारत होत्या. अद्वैत म्हणतो, जर आईला तब्येतीबद्दल विचारायचं असतं तर तिने मला बाहेर पाठवलं नसतं. कला, मला सुद्धा तुझ्यासोबत बोलायचं आहे. आता आपण दोघेजण एकत्र येऊन संसार करूयात आणि सुखाने जगूयात. आपल्या दोघांमध्ये जे काही झालेलं आहे ते तू विसरू शकत नाहीस का. आता आपण नव्याने आपल्या संसाराला सुरुवात करूयात. तेव्हा कला म्हणते, अद्वैत, तुला सुद्धा सरोज मॅमसारखंच वाटतंय. तेव्हा अद्वैत विचारतो, काय कला, आईसुद्धा या विषयावरतीच बोलली का. आईला पण असं वाटत आहे की आपण दोघांनी मिळून संसाराला नवीन सुरुवात करावी. तर तिथे अद्वैत स्वतःशीच बोलत असतो की कला माझ्यामुळे नाराज झालेली आहे. तुला खूप वाईट वाटलं आहे कला आणि तुला मीच आता राजी करणार. कला म्हणते, काय, तू काय म्हणालास. अद्वैत म्हणतो, काही नाही कला. तर आता प्रदीपचं पहिलं प्रेम गायत्री तिची मुलगी चांदेकरांच्या घरी आलेली असते आणि सरोज सोडून तिला सर्व चांदेकरांनी एक्सेप्ट केलेलं असतं. तर प्रदीप त्या मुलीला दूध पाजत असतो. ती छोटी मुलगी प्रदीपला म्हणत असते की नाही बाबा, मी दूध पिणार नाही. इतक्यातच तिथे कला, अद्वैत येतात आणि ते म्हणतात की काय झालं सिमरन, तू आम्हाला इथे का बोलवलंस, तुला काही हवं आहे का. तेव्हा ती छोटी मुलगी म्हणते, तुम्ही आता मला दूरच्या शाळेमध्ये घालणार आहात आणि मग आता तुम्हीच मला सोडायला यायचं. तेव्हा प्रदीप म्हणतो, काय अगं मुली, तू अशा छोट्या छोट्या गोष्टीला हट्ट करते. ती छोटी मुलगी म्हणते, मी तेव्हा जाईन, अद्वैत आणि कला मला सोडायला येतील. तेव्हा प्रदीप म्हणतो, एवढा हट्ट करू नको. मी तुला सांगितलं ना, अद्वैत आणि कला तुला वेळोवेळी भेटायला येतील. अद्वैत म्हणतो, मी सिमरनला सोडण्यासाठी यायला तयार आहे. मला काहीही अडचण नाही आहे. तेव्हा प्रदीप म्हणतो, अरे अद्वैत, तुझी महत्त्वाची मीटिंग्स असतात, मग तू सोडण्यासाठी कसा वेळ काढशील आणि आपल्याला तर आज रात्रीच जायचं आहे. तेव्हा प्रदीप विचार करतो, मला तर असं वाटतंय अद्वैत तिकडे जाण्यासाठी आधीच तयार होऊन बसलाय. अद्वैतला आधीपासूनच तिकडे जावं असं वाटतंय. तर आता हा प्लॅन सिमरन आणि अद्वैतने केलेला असतो आणि अद्वैतने त्या सिमरनला सांगितलेलं असतं की तू शाळेत जाताना मला आणि तुझ्या कला वहिनीला घेऊन जाण्यासाठी खूप हट्ट करायचा आणि जोपर्यंत कला तिकडे येण्यासाठी राजी होत नाही तोपर्यंत तू शाळेमध्ये जाणार नाही असं सांगायचं. जर असं झालं तर मला आणि कलाला मिळून फिरण्यासाठी वेळ मिळेल आणि आम्ही त्या कारणामुळेच दोघेजण बाहेर कुठेतरी जाऊ. आणि आता अद्वैतचं आणि त्या मुलीचं प्लॅनिंग ठरलेलं असतं. तर आता
अद्वैत आणि कला त्यांचा टाईम कसा घालवणार आणि ते त्यांची ट्रिप कशी एन्जॉय करणार व त्याचबरोबर ते दोघेजण डिवोर्स घेणार का, हे आपण येणाऱ्या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत. लक्ष्मीच्या पावलांनी या मालिकेचे येणारे भाग पाहण्यासाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा.